मुलांना कोबीची भाजी आवडत नाही, पण कोबीपासून बनवलेला हा नाश्ता मात्र त्यांनी आवडीने खाला. 1 कप मी पोहे घेतले, स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते 5 मिनिटं. यानंतर यामध्ये कोबी घातला. कोबी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. इथे आता मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट यामध्ये घातली. यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला. किसलेलं गाजर घातलं. धने जिरे पूड घातली. थोडासा गरम मसाला घातलाय. चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. चवीप्रमाणे मीठ घातलं. सगळं छान असं एकजीव करून घेतलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. यानंतर यामध्ये बेसन घातलंय. सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. तर हे असं मिश्रण तयार झालंय. थोडंसं यामध्ये पाणी घालायचंय. आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय. यामध्ये छोट्या आकाराची अशी ही पॅनकेक किंवा धिरडी थापून घ्यायची आहेत. झटपट कमी वेळामध्ये मस्त असा नाश्ता तयार झालाय. यामध्ये कोबी वापरला हे कुणाला कळलं सुद्धा नाही. नक्की बनवून पहा आणि छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.